हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला मस्त आत्ता पण रेडी झाले आणि अरुणाताईंकडे निघाली आहे. तर आज आहे ना त्यांच्या घराची छोटीशी कळस पूजा आहे. तर घरामध्येच आहे, म्हणजे बाकी काही असे रिलेटिव्ह वगैरे जास्त कोणी सांगितलेलं नाही आहे. तर त्यांना सुवासिनी वगैरे जेव घालायचं आहे. तर तिकडे चालली मी स्वयंपाकाला आणि बॅग आहे ना शिवची आहे. तर त्याला तिकडनं स्कूलमध्ये पाठवणार आहे ना, तर म्हणून मग तिकडेच बॅग घेऊन चालले. शूज घालतोय शिव दादा. शूज आणि शिव तू आजीसोबत आहे. बाय. पप्पांनी सांगितलं नाही काय पूजा आहे. हो पुरणपोळी ताईंना माहिती नाही का? ताई काय करताय? सार करताय का? झालाय मसाला तयार. तर अरुणाताईंच्या घरी मी आलेली होती. 8:30-9 वाजलेले होते जवळपास. तर ताईंचं आहे ना सगळे पोळ्यांची तयारी वगैरे झालेली होती. आल्यानंतर पीठ वगैरे भिजवलं आणि त्यानंतर मग आम्ही पोळ्यांना लागलो. तर खूप छान मस्त पोळ्या झालेल्या होत्या. त्यानंतर इकडे ताईंनी छान असा सार केलेला होता आणि सुवर्णाताईंनी प्रसाद केलेला होता. तर खूप छान असा प्रसाद झालेला होता आणि इकडे दूध वगैरे आणि भात वगैरे पण झालेला होता. आता मी ना कुरडया आणि पापड्या वगैरे तळण्यासाठी घेतलेल्या होत्या, कारण की मग तळून ठेवलं की मग गरम गरम भजे तळता येतात. त्यामुळे मग कुरडया आणि पापड्या तळून एका बॅगमध्ये ठेवतो. तर छान अशा कुरडया पापड्या तळलेल्या होत्या आम्ही इकडे. आणि त्यानंतर इकडे गुरुजी पण आलेले होते. तर खाली पूजा मांडलेली होती. तर पूजा झालेली होती. आता हात जे भिंतीवर उठवतात ना, तर ते चाललेलं होतं. ताई आणि भाऊ दोघेही छान असे हात भिंतीवर ठेवत होते. त्यांना आहे ना मोठीच वास्तुशांती करायची होती, पण त्यांचं आहे ना अजून घरातलं थोडंसं इंटिरियरचं काम बाकी आहे. पण भाऊंना आता जायचं आहे परत 21-22 तारखेला. त्यामुळे मग त्यांनी छोटीशी कलश पूजा करून घेतली घरामध्ये. त्यानंतर इकडे छान अशी चूल वगैरे आणलेली होती आणि इकडे ताई भाऊ पूजेसाठी बसलेले होते. तर हे पण त्यांनी खाली रूम काढलेले आहे. आता ते सध्या वरती राहतात आणि हे त्यांचे खालचे रूम आहेत. तर त्यांचा प्लेटांचा पण बिझनेस आहे ना, तर प्लेटा वगैरे पण इथे एका रूममध्ये ठेवलेलं होतं त्यांनी. तर आई लता मावशीन त्यांना सांगत होत्या. तर त्यांचंही बोलणं चालू होतं. तर इकडे सौरभचं रील काढण्याचं काम सुरू होतं आणि दूध छान असं उकळत ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये ओतू जाण्यासाठी. तर वास्तुशांतीच्या दिवशी ना ते ओतू जाण्यासाठी ठेवतात. तर इकडे ओतू जाण्यासाठी दूध ठेवलेलं होतं छान असं पितळाच्या पातेल्यात. तर पूजा वगैरे झालेली होती. मी ही पूजा करण्यासाठी आलेली होती इथे. आणि आपली सई मस्त छान अशी ना इकडे पंचामृत पीत होती. तर मला बघून खूप जास्त लाजली. त्यानंतर मी इकडे पूजा करून घेतली. तर आत्ता आहे ना हळूहळू थोडी पाहुणे यायला लागलेले होते. तर ताईंनी जास्त काही कोणाला बोलवलेलं नव्हतं. जे काही आपले घरातले रिलेटिव्ह होते जवळचे तेवढ्यांनाच सांगितलेलं होतं. बाकी काही कोणाला जास्त बोलवलं नव्हतं, कारण की पूजा आहे ना त्यांनी घरातच केली, जास्त काही मोठी केली नाही. तर आता इकडे पूजा झाली माझी आणि त्यानंतर सोनीताई पण आल्या. तर त्यांनीही पूजा करून घेतली. वरती गेल्यानंतर आम्ही ताटं तयार केली छान अशी. तर सगळी छान अशी सुवासिनींची ताटं तयार झाली. तर इकडे सुवासिनी बसवायच्या होत्या ना, तर 9 सुवासिनी बसवलेल्या होत्या. तर सगळं छान असं डेकोरेशन केलेलं होतं प्रियंकाने आणि साक्षीने पण. तर इकडे ना आता टॉवेल टोपीचा कार्यक्रम झालेला होता. म्हणजे घरभरणीच्या दिवशी टॉवेल टोपी आणतात ना, तर भाऊंवर सगळ्यांनी टॉवेल टोपी टाकली. आणि इकडे आता सगळ्या जणी जेवायला बसलेल्या होत्या. तर 9 सुवासिनी, 1 कुमारिका आणि 1 मुलगा असे सगळे काही बसलेले होते. तर हा पण एक नवीनच रूम आहे त्यांचा. तर हा पण भरपूर मोठा झालेला आहे. आणि इकडे हॉलमध्ये ना भाऊंवर टॉवेल टोप्या टाकत होते सगळेजण. त्यानंतर सुवासिनी जेवल्यानंतर ना मग सगळ्यांना जेवायला बसून दिलं आम्ही. संध्याताई, साक्षीच्या मम्मी, काकून त्या सगळेजण जेवायला बसले. इकडे पण सगळी माणसे जेवायला बसली. लाडूला इकडे दाखव. लाडू आमचा लाडूचा विस्तार केलेला मोठा कार्यक्रम आहे. हा ना, एकदम हॉटेलला ठेवणार आमच्या लाडूचा कार्यक्रम. मस्त
बाबांनी नियोजन केलं का? त्या दिवसापासून कोणी लाडू म्हणायचं नाही त्याला. त्या दिवसापासून आपण नाव ठेवलं त्याला नाव. हा. त्याचं नाव काय माहितीये का? आताच नका सांगू. नाव काय माहितीये का? टिंब टिंब नाव आहे त्याचं. मला वाटलं नाव सांगताय का काय? हा, ते सांगताय टिंब टिंब नाव आहे. अहो मग नामकरणचा कार्यक्रम आहे. लड्डू. अरुणाताईंच्या घराचं काम आवरलं, म्हणजे जे काही जेवण वगैरे होती ती झाली आमची. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या घराकडे. तर सगळ्यांना आमचं घर बघायचं होतं. तर चंदा मावशी, संध्याताई, जयाताई, सुवर्णाताई आम्ही सगळेच घराकडे चाललेलो होतो. मला सांगू दे मग तिचं मत काय आहे माहिती. पहिलं कसं होतं ऐकून घे. इकडं पाहिजे हा बीम तो बीम इथं पूर्ण भीती. या बाई रूम दरवाजा आहे. हा मोठी किचन खिडकी आहे. तू आणि हा सागरचा बेडरूम होता. त्याचा बेडरूम बाई इथं मला माहिती कळलं का तुला? कळालं का हो? पण मग हे तुम्ही कॅन्सल केला का? कॅन्सल केलाय. मग बेड कुठे ठेवला? रस्त्याला साईडला गेला. ताई तुम्ही जास्त कडेला नका जाऊ. हा? नाही नाही, काच आहे, काचा त्याला पुढून रॅलिंग. हा जिना आहे ना, मग रॅलिंग आहे ना. हा ओपन ठेवायचं. हा ओपन ठेवायचं. हा. तुला काय वाटतं? काय तुम्हाला काय वाटतं? मी सांगते पहिले वॉल टाकायची, भिंत टाकायची आणि किचन बंदिस्त करायचा. शेजारी बेडरूम करायचा. पण आमचं सर्वांचं म्हणणं आहे की इथे बेडरूम करायचा नाही, ते ओपन एरिया, डायनिंग एरिया म्हणून ठेवायचा. आणि किचन पण ओपन छान वाटतं असं, म्हणून तुम्हाला दाखवायला आणलंय. आम्ही आलोय. आणि सांगते पण मला वाटतच नाही आमच्या घराचं काम एवढं मोठं होतंय. किती मोठं झालेलं आहे. सर्वात जास्त मोठं काम सागरचं आहे. 3 मजली पण अजून वाटत नाही. त्याची जागा मोठी आहे. त्यामुळे हा. मोठे मोठे घर पण नाही नाही, फक्त तुमच्या समोर मोकळं आहे ना, आमच्या इकडे मोकळं आहे. जाऊ नका. किती आहे? आमचं 1 फूट जास्त आहे का? 16 बाय 8. भिंतींना जास्त खेटून उभ्या राहू नका कडाच्या. स्लाइडिंग वाला बोलो, आगे बोलो. ये ऐसा स्लाइडिंग है. हाँ बोलो. ये ऐसा डोर इधर बैठाने का है. हाँ तो पूरा कांच में लगाना है कि जय ताईंचं काय म्हणणं आहे? तुमच्या मागचा स्टोर रूम, गॅलरी. इथून किती छान व्ह्यू दिसल आहे ना गार्डनचा पुढचा. गार्डन झालं मग तुम्ही सांगा इथं खुर्च्या टाकून बसशाल तुम्ही, समोर गार्डन होणार आहे. हा. झाल्यावर इथं बसल्या बसल्या किती भारी व्ह्यू हा किती छान वाटल. हा हा एरिया पण खूप छान आहे. तर इकडे पण आम्ही एक बेडरूम काढलेला आहे. हा आई आणि दादांचा बेडरूम आहे. इकडे टॉयलेट बाथरूम काढलेला आहे. तर अटॅचच आहे. आणि त्यानंतर इकडे मिस्टर उभे आहे. तिकडे बाहेरची गॅलरी असणार आहे रूमच्या बाहेर. तर खूप छान होईल. जेव्हा होईल तेव्हा म्हणजे तुम्हाला पण समजेल की दिसायला पण खूप छान होणार आहे. तिसऱ्या मजल्याचा स्लॅब पडेल आता. तुमच्याच आशीर्वाद होय सर्व बाई. ऑर्डर या वर्षी भरपूर आहे. खास करून माझ्या या बहिणीचा हात डोक्या आहे ना, त्यामुळे आपण असं घाबरत. कष्टाचे पैसे का हो? सगळ्यांचे सगळीकडून कष्ट चालू आहे सध्या. संघर्ष आहे जीवनाचा. संघर्ष केल्याशिवाय काही भेटत नाही का? आता बिझनेस मध्ये चांगला प्रॉफिट होऊ द्या तुम्हाला. मग आम्ही सकाळी लवकर उठतो.
तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. आणि आजचं सगळ्यांना घर खूप जास्त आवडलेलं होतं, कारण की सगळे खूप जास्त दिवसांनी आलेले होते घर बघायला ना, त्यामुळे